Hi friends, welcome to Kadam Study Center. So in today's lecture we will discuss introduction to Python. आपल्याला FY BSc Computer Science या वर्षाला जो सब्जेक्ट आहे मॅट्रिक्स अल्जेब्रा त्याच्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला पायथन लँग्वेज ही शिकायची आहे. ओके, तर मग आज आपण इंट्रोडक्शन टू पायथन हा टॉपिक घेणार आहोत. म्हणजे पायथनशी आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. ओके, चला तर मग सुरू करूया. ओके, तुम्हाला माहितीच असेल पायथन ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जशी आपण आता सी लँग्वेज शिकत आहोत आपल्या चॅनलवर, तशी आपल्याला पायथन पण प्रॅक्टिकल मध्ये ही लँग्वेज आपल्याला शिकायची. ओके, तर मग आज आपण पायथनचं बेसिक बघूया. ओके, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. सो पायथन इज अ हाय लेवल इंटरप्रिटेड इंटरॅक्टिव्ह अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, तर मग पायथन काय आहे? इंटरप्रिटेड इंटरॅक्टिव्ह आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे थोडक्यात ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, आता पायथन मध्ये काही फंक्शन आहेत जसे की प्रिंट फंक्शन, इनपुट फंक्शन एक्सेट्रा. इथे खूप सारे फंक्शन आहेत. तर मग आपण आता एक एक बघूया. ओके, पहिल्यांदा प्रिंट फंक्शन. द प्रिंट फंक्शन इज यूज टू प्रिंट द स्पेसिफाईड मेसेज टू द स्क्रीन. द प्रिंट फंक्शन रिक्वायर्ड द पॅरेंथेसिस अराउंड इट्स आर्ग्युमेंट. तर प्रिंट फंक्शन म्हणजे काय? प्रिंट फंक्शन हे कशासाठी वापरलं जातं? आपल्याला स्क्रीनवर काही स्पेसिफिक मेसेज टाईप करायचा आहे. म्हणजे आपण कुठलाही मेसेज असेल, जसं आपण सी लँग्वेज मध्ये हॅलो FIBCS मेसेज टाईप केला होता, तुम्हाला आठवत असेल. तसं पायथन मध्ये कुठलाही फंक्शन प्रिंट करण्यासाठी प्रिंट फंक्शन, कुठलाही मेसेज प्रिंट करण्यासाठी प्रिंट फंक्शन वापरतात. ओके, द प्रिंट फंक्शन रिक्वायर्ड द पॅरेंथेसिस. आता पॅरेंथेसिस म्हणजे काय? इथे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये बघा, हे जे सर्क्युलर ब्रॅकेट दिसते आपले त्याला म्हणतात पॅरेंथेसिस. ओके, द पॅरेंथेसिस अराउंड इट्स आर्ग्युमेंट. म्हणजे हे जे हॅलो पायथन आहे ते काय आहे? आर्ग्युमेंट आहे. म्हणजे आपला मेसेज आहे जो आपल्याला प्रिंट करायचा आहे. आणि जे अवतीभोवती जे ब्रॅकेट दिलेले त्याला म्हणतात पॅरेंथेसिस. ओके, तर एक्झाम्पल बघा, आपण काय प्रोग्राम टाईप केला? प्रिंट ब्रॅकेट डबल कोट मध्ये हॅलो पायथन. तर मग हॅलो पायथन हा आपला मेसेज झाला. आपल्याला हा मेसेज टाईप करायचा आहे, तशी आपण प्रोग्रामिंगला कमांड दिली आणि साईडला काय दिलं? पॅरेंथेसिस. ओके, मग आपल्याला आउटपुट काय येईल? हॅलो पायथन. इथे तुम्ही जो पण मेसेज लिहाल, जसं हॅलो BCS, किंवा तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल, आय एम स्टुडंट वगैरे एक्सेट्रा, तो मेसेज तुम्हाला आउटपुट मध्ये टाईप होईल. ओके, इथे बघा आय इज इक्वल टू 7, मग प्रिंट आय, मग आउटपुट काय येईल? 7. कारण आपण आय ची व्हॅल्यू काय टाकली? 7, आणि आपण प्रिंट काय केलं? आय ची व्हॅल्यू प्रिंट करायला सांगतोय. मग आउटपुट काय देईल? 7. नेक्स्ट फंक्शन इज इनपुट फंक्शन. इनपुट फंक्शन म्हणजे काय? व्हेरिएबल नेम इज इक्वल टू इनपुट. व्हेरिएबल नेमलाच थोडक्यात काय म्हणतात? इनपुट. म्हणजेच मेसेज टू युजर, युजरला मेसेज द्यायचा राहतो. एक्झाम्पल बघा, नेम इज इक्वल टू इनपुट इन ब्रॅकेट म्हणजेच पॅरेंथेसिस डबल कोट एंटर युअर नेम. इथे तुम्हाला तुमचं नाव किंवा कुठलाही मेसेज किंवा कुठल्याही गोष्टीचं नाव, डबल कोट कम्प्लीट पॅरेंथेसिस कम्प्लीट. आउटपुट काय येईल? एंटर युअर नेम. सपोज तुम्ही इथे आदित्य नेम दिलं तर खाली आउटपुट मध्ये काय येईल? आदित्य येईल. ओके, थर्ड फंक्शन इज व्हेरिएबल फंक्शन. सो व्हॉट इज व्हेरिएबल फंक्शन? टू क्रिएट व्हेरिएबल इन पायथन वी नीड टू स्पेसिफाय द व्हेरिएबल नेम. आपल्याला पायथन मध्ये व्हेरिएबल क्रिएट करण्यासाठी कशाची रिक्वायरमेंट असते? आपल्याला ते जे व्हेरिएबल नेम आहे ते स्पेसिफाय करावं लागतं. दे असाइन अ व्हॅल्यू टू इट. त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन केलेली असते. कशाला? व्हेरिएबल नेमला. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघू. सपोज a इज इक्वल टू 5, मग आपण काय कमांड देणार? प्रिंट पॅरेंथेसिस मध्ये a. मग आउटपुट काय येईल? 5, कारण a ची व्हॅल्यू काय दिली आपण? 5. तसंच दुसरं एक्झाम्पल बघा, नेम भूषण, प्रिंट पॅरेंथेसिस मध्ये नेम, मग आउटपुट काय येईल? भूषण. ओके, एक्सेट्रा. तुम्ही तुमचं नेम लिहू शकता किंवा कशाचंही नेम लिहू शकता. नेक्स्ट नोट बघा. आता नोट कशात आहे? व्हेरिएबल फंक्शनची नोट बघा. वी कॅन असाइन मल्टिपल व्हॅल्यू टू मल्टिपल व्हेरिएबल इन वन लाईन. आपण मल्टिपल व्हॅल्यू म्हणजे खूप साऱ्या व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये टाकू शकतो. नोट दॅट देअर मस्ट बी द सेम नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्सचे नंबर कसे असतात? सेम असतात ऑन द राईट अँड लेफ्ट साइड, राईट आणि लेफ्ट साइडला पण. ओके, एक्झाम्पल बघा, a, b, c. मग a, b, c ची व्हॅल्यू काय आहे? 1, 2, 3. म्हणजे a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 3. मग आपण प्रिंट काय करणार? पॅरेंथेसिस मध्ये a, b, c. आउटपुट काय येणार? 1, 2, 3. ओके,
नेक्स्ट फंक्शन इज मॅथमॅटिकल ऑपरेटर. आता व्हॉट इज मॅथमॅटिकल ऑपरेटर? तर बघा इथे ऑपरेटर्स दिलेले आणि इथे एक्सप्रेशन दिलंय, म्हणजे थोडक्यात त्या ऑपरेटरला काय म्हणतात. तर जसं इथे आहे ऍडिशनचं साईन, त्याला काय म्हणतात ऍडिशन, हे बेसिक आहे सगळ्यांना माहितीच असेल. मग सबट्रॅक्शनचं साईन, त्याला काय म्हणतात सबट्रॅक्शन. त्याच्यानंतर स्टारला आपण काय करतो मल्टिप्लिकेशन. आता स्टारला मल्टिप्लिकेशन का म्हणतो आपण? मल्टिप्लिकेशनला तर इंटूचं साईन देतो, तर कारण कीबोर्डवर मल्टिप्लिकेशनचं साईन नसतं, त्याच्यामुळे आपण स्टारला मल्टिप्लिकेशन कन्सिडर करतो. देन स्लॅश म्हणजे काय? डिव्हिजन, कारण डिवायडेशनचं पण साईन कीबोर्डवर अवेलेबल नसतं, त्याच्यामुळे आपण स्लॅश वापरतो, डिव्हिजन. त्याच्यानंतर मॉड्युलस म्हणजे रिमाइंडर. आपण सी मध्ये पण बघितलं, मॉड्युलसला आपण काय कन्सिडर करतो? रिमाइंडर. त्याच्यानंतर डबल स्टार आहे. आता डबल स्टारचा यूज काय? एक्सपोनंट किंवा पॉवर. सपोज 2⁻³ असेल तर आपण कसं लिहिणार 2⁻³ ला प्रोग्राम लँग्वेज मध्ये, पायथन लँग्वेज मध्ये? 2 डबल स्टार 3 असं लिहिणार आपण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, म्हणजे पायथन लँग्वेज मध्ये. 2⁻³ ला आपण काय लिहिणार? 2 डबल स्टार 3. तर हे लक्षात राहू द्या, डबल स्टार म्हणजे पॉवर किंवा एक्सपोनंट. ओके. देन डबल स्लॅश म्हणजे फ्लोर डिव्हिजन आणि इंटिजर डिव्हिजन, म्हणजे इंटिजरची डिव्हिजन करताना आपण डबल स्लॅश वापरतो. ओके. देन नेक्स्ट फंक्शन इज डाटा टाइप्स इन पायथन. In data types, there are 3 functions. First one is number, second one is string, third one is boolean. So, what is number? Number represent numeric data to perform mathematical operation. नंबर कशासाठी यूज केला जातो? न्यूमेरिक डाटा परफॉर्म करण्यासाठी. कशावर? मॅथमॅटिकल ऑपरेशनचा न्यूमेरिक डाटा परफॉर्म करण्यासाठी नंबर रिप्रेझेंट केले जातात. नंबर्स कॅन बी इंटिजर लाईक 1 and 2. नंबर्स इंटिजर पण राहू शकता, फ्लोट पण राहू शकता, फ्रॅक्शन पण राहू शकता, और इवन नंबर्स पण राहू शकता, आणि कॉम्प्लेक्स नंबर पण राहू शकता. ओके. देन नेक्स्ट वन इज स्ट्रिंग. सो व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंग रिप्रेझेंट टेक्स्ट कॅरेक्टर, स्पेशल सिम्बॉल और अल्फा न्यूमेरिक डाटा. स्ट्रिंग इज सिक्वेन्स ऑफ युनिकोड कॅरेक्टर. स्ट्रिंग हा कशाचा सिक्वेन्स आहे? युनिकोड कॅरेक्टरचा. आणि स्ट्रिंग काय रिप्रेझेंट करतं? टेक्स्ट कॅरेक्टर असतील किंवा स्पेशल सिम्बॉल्स असतील, जसे की आपलं एक्सक्लामेशन मार्क, @ क्वेश्चन मार्क एक्सेट्रा, कॉमा, डबल कोट, हे झाले स्पेशल सिम्बॉल. ओके. थर्ड वन इज बुलियन. सो व्हॉट इज बुलियन? बुलियन रिप्रेझेंट ट्रूथ व्हॅल्यू, दॅट मीन्स ट्रू ऑर फॉल्स. जे आपण प्रोग्राम टाईप करू तो ट्रू ऑर फॉल्स, जर आपल्याला आन्सर एक्सेप्ट असेल, म्हणजे आउटपुट जर आपल्याला ट्रू ऑर फॉल्स मध्ये पाहिजे असेल, तर आपण बुलियन हे फंक्शन यूज करू. ओके. देन 6 नंबरचं बघा, आपण हे कशात बघितले? डाटा टाइप्स मध्ये बघितले, 3 नंबर, स्ट्रिंग आणि बुलियन. त्याच्यानंतर आपण 5 नंबर नंतर 6 नंबर आहे मॅथमॅटिकल मॉड्युलस. तर मॅथमॅटिकल मॉड्युलस म्हणजे काय? त्याच्यात आहे फर्स्ट मॅथ मॉड्यूल. मॅथ मॉड्यूल मध्ये फ्रॉम मॅथ इम्पोर्ट. सपोज तुम्हाला आता मॅथचं एक्सप्रेशन करायचंय, तर तुम्हाला काय कमांड द्यावी लागेल स्टार्टिंगला? फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्टार. ही कमांड लक्षात राहू द्या, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ही कमांड तुम्हाला मॅथचं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, म्हणजे प्रोग्रामिंग मध्ये मॅथचं एक्झाम्पल जेव्हा सॉल्व्ह करू आपण, तेव्हा आपल्याला पायथन मध्ये ही कमांड द्यायची, फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्टार. ओके. देन आता एक्झाम्पल बघा आपण कसं सॉल्व्ह करणार. फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्टार कमांड देणार, एंटर देणार. त्याच्यानंतर आता आपल्याला एक्झाम्पल काय सॉल्व्ह करायचंय? साइन 90 ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो आपण काय लिहिणार? एक व्हेरिएबल कन्सिडर करणार, A to Z मधून तुम्ही काही कन्सिडर करू शकता. सो A इज इक्वल टू साइन इन पॅरेंथेसिस म्हणजेच ब्रॅकेट मध्ये 90. मग आपण काय करणार? प्रिंट A ची व्हॅल्यू काय? म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू. मग आउटपुट काय येणार? साइन 90 ची व्हॅल्यू 1. तसं तुम्ही मॅथचं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्टार ही कमांड देणार. ओके. आपण हे उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये प्रॅक्टिकल मध्ये करून बघू, मी तुम्हाला सांगेलच तसं. देन सेकंड वन इज रॅन्डम नंबर. आता रॅन्डम नंबर म्हणजे काय? फ्रॉम रॅन्डम इम्पोर्ट रेडियंट वी कॅन यूज रेडियंट ॲज फॉलो. रॅन्डम इम्पोर्ट केल्यानंतर आपण रेडियंट यूज करतो. रेडियंट कसा यूज करतो बघा, रेडियंट A, B विल रिटर्न रॅन्डम इंटिजर बिटवीन A and B इन्क्लुडिंग बोथ A and B. सपोज आता तुम्हाला एखाद्या एक्झाम्पल मध्ये A आणि B दोन यांची व्हॅल्यू दिलेली, किंवा एरियाला आपण A कन्सिडर करू आणि B ला ब्रिट कन्सिडर करू, किंवा काही कन्सिडर करू, दोन व्हॅल्यू दिल्या, तर तुम्ही कसे लिहिणार? पॅरेंथेसिस मध्ये A ची व्हॅल्यू लिहिणार 7, सपोज 7 दिली आहे तर, आणि B ची व्हॅल्यू दिली असेल 3 तर 3 असं लिहिणार, म्हणजे पॅरेंथेसिस मध्ये A, B असं लिहिणार. एक्झाम्पल बघा, फ्रॉम रॅन्डम इम्पोर्ट रेडियंट अशी कमांड द्यायची. त्याच्यानंतर x इज इक्वल टू रेडियंट
इन ब्रॅकेट 1,10 जसं की मी तुम्हाला सांगितलं. नंतर प्रिंट देणार अ रॅन्डम नंबर बिटवीन 1 अँड 10 म्हणजे तुम्हाला 1 अँड 10 मधला रॅन्डम नंबर पाहिजे. ओके. देन डबल कोट सॉरी कोलन सिंगल कॉमा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देन कॉमा एक्स ब्रॅकेट कंप्लीट म्हणजे पॅरेंथेसिस कंप्लीट. आउटपुट काय येणार 3 जो रॅन्डम नंबर युजर आपल्याला फाइंड करून देईल. ओके. देन कॉम्प्लेक्स नंबर. सो व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर? CMAT module is used for complex number, real number as well as Python supports. Complex number with the imaginary part identifies by the letter J or small j or capital J. कॉम्प्लेक्स नंबर कशाने आयडेंटिफाईज होतो? स्मॉल जे और कॅपिटल जे. एक्झाम्पल बघा. कॉम्प्लेक्स नंबर a प्लस बी आय इज रिटन ॲज a प्लस बी जे म्हणजे आय चा काय कन्व्हर्जन झालं? जे मध्ये स्मॉल जे मध्ये कन्व्हर्जन झालं. मग आपण कॉम्प्लेक्स नंबर a प्लस बी आय काय लिहिला? इज रिटन ॲज a प्लस बी जे. मग आपण कमांड काय देणार? फ्रॉम CMAT इम्पोर्ट c इज इक्वल टू कॉम्प्लेक्स इन पॅरेंथेसिस a कॉमा बी. ओके. देन आपण प्रिंट काय करणार? प्रिंट सी म्हणजे आपण सी घेतलेला आहे. मग आपल्याला काय येईल? a प्लस बी जे. ओके. देन इनबिल्ट फंक्शन. सो व्हॉट इज इनबिल्ट फंक्शन? एबीएस. एबीएस म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स किंवा कुठलेही व्हेरिएबल असेल. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स. देन सेकंड वन इज राऊंड. राऊंड प्रिंट होऊन कसं येईल? राऊंड इन ब्रॅकेट एक्स. एक्स किंवा जे असेल ते ब्रॅकेट मध्ये पॅरेंथेसिस मध्ये. देन डिफाईन फंक्शन. डिफाईन फंक्शनचा सिंटॅक्स बघा आता. डिफाईन एफ डॅश नेम. इथे नेम आहे म्हणजे डॅशच्या जागी आपल्याला लिहायचंय. त्याच्यानंतर तिथे काय आहे? स्टॅट 1 टू अप टू स्टॅट एन म्हणजे इन्फिनाइट चाललंय ते. एक्झाम्पल बघा आता. डिफाईन एफ इन ब्रॅकेट एक्स कोलन त्याच्यानंतर आर इज इक्वल टू आर हा आपण रॅन्डम घेतला. आर इज इक्वल टू एक्स स्टार 5 म्हणजेच मल्टिप्लाय प्रिंट आर मग आउटपुट येईल 5x असं येते. त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर. देअर आर 3 टाइप ऑफ लॉजिकल ऑपरेटर. अँड नॉर अँड ऑर. कोणते कोणते लॉजिकल ऑपरेटर आहे? अँड आहे, नॉर आणि ऑर आहे. मग बघा एक्स इज इक्वल टू वाय गिव्स एक्स इज इक्वल टू वाय. मग डबल इज इक्वल टू झालं म्हणजे काय? एक्स इज इक्वल टू वाय. एक्स एक्सक्लेमेशन मार्क इज इक्वल टू वाय गिव्स एक्स इज नॉट इक्वल टू वाय. ओके. सो आपण आज इंट्रोडक्शन टू पायथन म्हणजे इंट्रोडक्शन टू पायथन पायथनची इंट्रोडक्शन करून घेतली. म्हणजे पायथन लँग्वेज ही कशी आहे थोडक्यात, काय काय फंक्शन आहे, कुठलं फंक्शन कशासाठी युज होतं, कुठल्या फंक्शनला काय कमांड द्यायची. मॅथ असेल तर आपण फ्रॉम मॅथ इम्पोर्ट स्टार ही कमांड यूज करतो. अशा वेगवेगळ्या कमांड बघितल्या. ओके. उद्या आपण सॉफ्टवेअर डाउनलोड करून म्हणजे पायथन ची कोडिंग करण्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर लागतं ते बघू. ते डाउनलोड करून त्याच्यात आपण कोड रन करून बघू. ओके. चला तर मग तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या ज्या नोट्स आहेत त्या आपल्या क्लासरूमला अवेलेबल आहेत. क्लासरूमचा जो कोड गुगल क्लासरूमचा जो कोड आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा किंवा इंस्टाग्रामला DM करा. ओके. टिल देन टाटाच बाय बाय.